हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे मानव एक समान, एका प्रभूची महिमा गाती, गीता वेद ग्रंथ कुराण। सकलाचा हा एकच स्वामी आहे, एकच हा भगवान। सर्व भिकारी याच्या द्वारी, प्रजा असो किंवा सुलतान। जगनिर्माता एक प्रभू हा कटपुतली परी नाचिवितो। पुतळ्या माझे प्राण टाकूनी अनेक लीला करवितो। प्रकाश देण्या जगताला गी रविचंद्राला चमकवितो। आपण एकची मालिक आहे, हुकुम जगावरी चालवितो। खेळ कुणाचा कोण खिलाडी, जाणील जो हे राजकुनी। खेळ कुणाचा कोण खिलाडी, जाणील जो हे राजकुनी। अवतार म्हणे तो क्षणा क्षणाला, आनंदी राहील जीवनी। अवतार म्हणे तो क्षणा क्षणाला, आनंदी राहील जीवनी। सद्गुरु माता सुदीक्षा। बोला पुंडलिका वरदेव, श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की। प्रेमाने बोला। सद्गुरु माता सुदीक्षितजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आज या सांगा गावामध्ये संत निरंकारी मिशन, एक संत निरंकारी मंडळाचा विशेष असा प्रोग्राम, आणि या प्रोग्राम साठी तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी आलेला। विशेष करून या गावचे प्रथम नागरिक आमच्या परमपूजनीय ॲडव्होकेट जाधव मॅडम जे असतील, आमचे संयोजक महात्मा की ज्यांना आम्ही आवडीनं बापू म्हणतो ते असतील, सिद्धनेरले बँकचे मुखी आमचे परमपूज्य आदरणीय डोंगरे महाराज असतील, या गावातील मिलिटरी रिटायरमेंट असतील, सरपंच साहेब असतील, चेअरमन साहेब असतील, नवे दास बरोबर संत जनानो, ग्रामविकास अधिकारी आमचे सतीश जे असतील, किंबहुना आमचे पवार जे असतील, सर्व सेवा दलच्या बहीण जे असतील, सेवा दलचे अधिकारी असतील, किंवा गावातील जे जे भाविक भक्तगण असतील, त्यांच्या चरणावरती दाचा प्रथम नमस्कार एवं कोटी कोटी धन्यवाद। प्रेमाने बोला। जवळजवळ 1-2 तास झाले एकाच प्रभूचे, एकाच अल्लाचे, एकाच खुदाचे, एकाच ईश्वराशी या ठिकाणी चर्चा चाललेली आहे की जो परमात्मा, त्या परमात्म्याबद्दल या ठिकाणी बोललं जात आहे। बरे लहान मुलं असू द्यात किंवा लहान मुलगी असू द्यात, किंबहुना संत जनानो वयोवृद्ध असू द्यात किंवा वयोवृद्ध आमच्या माताजी असू द्यात, संत जनानो तोच संदेश या ठिकाणी दिला जातोय। तो संदेश संत जनांना देण्यासाठी आज या ठिकाणी संत निरंकारी मंडळाचा कार्यक्रम संत जनांनो ठेवलेला आहे की निरंकारी, व्हॉट इज निरंकारी मिशन। निरंकारी मिशन काय करत आहे, निरंकारी मिशन काय आहे की कोणी दासनी पाहतोय, म्हणजे मी पाहतोय की या ठिकाणी बराच नवीन की ज्यांनी या निर्गुण निराकार परमात्म्याला जाणलं नाही, की किंबहुना मला हा मनुष्य जन्म ज्यासाठी मिळालाय, माझ्या जन्माचं सार्थक काय आहे, शेवटी मनुष्य जन्म मला मिळालाय, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे, शेवटची पाळी हा मनुष्य जन्म आहे, या मनुष्य जन्मामध्ये मला काय करायचंय, हाच संदेश संत जनांना देण्यासाठी हा संत निरंकारी मंडळ 96 वर्ष झाली या जगाच्या पाठीवरती, जगाच्या पाठीवरती शब्द वापरतोय। हा या की जरे
संत जनानो या भारत देशामध्ये निरंकारी मिशन असेल ना, तर जगातल्या 78 देशामध्ये असा विशाल सत्संग होतोय. जे जे संत जनानो या ठिकाणी आले आणि ज्यांनी आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक केलं, ज्यांनी संत जनानो याचसाठी केलं होतं अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, की ज्या कारणाने माझा शेवटचा दिवस गोड होणार आहे ते कारण ज्या परमात्म्याची प्राप्ती आज संत निरंकारी मंडळ संत जगाच्या पाठीवरती करून देत आहे. की संत जनानो ते की ज्या वेळेला 1914 साली रावळपिंडी या ठिकाणी ते अखंड भारत संत जनानो त्या वेळेला होता. 1914 साली ज्या वेळेला गुरुद्वार मध्ये आमचे परमपूज्य आदरणीय महाराज बाबा बुटासिंग महाराज कीर्तन करत होते. कीर्तन म्हणजे भजन करत होते. 1914 साली ज्या वेळेला हे कीर्तन करत होते त्यावेळेला समयाचे सद्गुरू बाबा कानसिंग महाराज संत जनानो त्या कशामध्ये बोलायचं बरं का, कशामध्ये कीर्तन करत होते. मग संत जनानो कीर्तन करत असताना बाबा बुठासिंग महाराज म्हणतात, मोहन मेरे घर आओ. मोहन म्हणजे परमात्मा, ज्याला अल्लाह खुदा गॉड संत जनानो म्हटलं जातं. मोहन मेरे घर आओ. या संत जनानो समयाचे सद्गुरू कानसिंग महाराज 1914 साली बाबा बुटासिंग महाराज कीर्तन करतात की मोहन याने परमात्मा, अल्लाह खुदा गॉड ईश्वर ज्याला आपण संत जनानो म्हणतो ना, की ज्या परमात्मा मोहन मेरे घर आओ. प्रत्येकाला वाटतं ना देव आपल्या घरी यावा, वाटतं का नाही? कोणाला वाटतं त्याने हात वर करा. सगळ्यांना वाटतं देव माझ्या घरी यावा, देव माझ्या घरी यावा, पण कुणाला वाटत नाही देवाच्या गावी जावं. आणि गावाला संत जनानो कोणतंही गाव असू द्या, त्या गावाच्या नावामध्ये संत जनानो काहीतरी विशेष असतं. आमच्या शेजारी एक डिस्कळ गाव आहे, प्रेमाने बोला. काय म्हणलं डिस्कळ गावाचं नाव का? एका म्हणजे एक जणाला विचारलं, म्हणजे आमच्या गावातले कळी लावतात म्हणून डिस्कळ कळी. मग संत जनानो या गावाचं नाव काय आहे? सांग. आमच्या पवारजी म्हणजे सांगावा घेऊन आलोय सांगावा घेऊन त्या देवाला बघून जा, त्या देवाला बघून जा. सांगावा घेऊन आले संत निरंकारी मिशन संत जनानो, पण सांग गाव. मग संत जनानो जे गाव परमात्मा मोहन मेरे घर आओ, सांग ते गाव कोणतं? त्या गावाला मला जायचं. आता म्हटलं ना जाऊ देवाची या गावा. मग संत जनानो ते गाव आहे, तो परमात्मा आहे, तो मोहन. कानसिंग महाराजांनी विचारलं, म्हणले आप सिर्फ गाते हो. या संत जनानो महाराज म्हणावं म्हणून 1981 साली संत जनानो मी स्वतः दास शब्द का वापरा नाही हे तर नवीन येत म्हणून बरं का बापू. का ते म्हणणार दास कोण असं माहिती नसतं ना. तर एक मी 1981 साली संत जनानो भजन म्हणत असताना ते भजनाचं म्हणत होतो काय? आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. जवान होते चराचर त्या होते पंढरपूर, जवान होते गोदा गंगा तेव्हा होते चंद्रभागा. नामा म्हणे बासरे हरे तेव्हा ते खरी पंढरी. संत जनानो एकदम सुंदर असं अभंग म्हणत असताना आमच्याच गावातल्या एक जणांनी विचारलं, म्हणले तू नुसतं गातो? आधी रचली पंढरी मग वैष्णव नगरी. जवान होते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तू नुसता गातोय? चराचरामध्ये पंढरपूर नव्हतं, मग कोणत्या पंढरपूर बद्दल तू गातोय? हे हृदयची ते हृदय दात सांगतोय. तद्वत बाबा बुठासिंग महाराज ज्या वेळेला मोहन मेरे घर आओ त्या वेळेला संत जनानो त्यांच्या हृदयामध्ये ते लागलं की अरे मोहन कधी आपल्या घरी आलाय? मी त्या मोहनला पाहिले पण नुसता गातोय. हाका मारे तुकाराम महाराज म्हणले ना, हाका मारे ज्याचे नावे त्याचे गावच नाही ठावे. नाना राग आळवतो काय गातो कळे ना.
तद्वत संत जनानो 1981 दाची सुद्धा परिस्थिती तीच होती. पण एक संत सद्गुरु परमात्मा तीनो बडे महान, संत मिळावे सद्गुरु, सद्गुरु मिळावे राम. संत जनानो एक संत कोणतरी जीवनामध्ये आले, संतांनी मला सद्गुरूकडे नेलं आणि सद्गुरू हा रमे हो राम, ज्या परमात्म्याबद्दल चर्चा चाललेली, त्या मोहन बद्दल चर्चा चाललेली, त्या ईश्वराबद्दल चर्चा चाललेली, त्या ईश्वराची जाण करून दिली. तद्वत संत जनानो बाबा बुठासिंग महाराजांना ज्या वेळेला कानसिंग महाराज म्हणले, तुम्ही मोहनला पाहिलं का नुसतं गाताय? पाणी पाणी म्हणून कोणाची ताण भागली का? अहो पाणी पाणी करून निपाणीला गेला, तोंडाची पिपाणी झाली ना तरी ताण भागणार नाही. देव 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 करून जगाच्या पाठीवर देव कुणाला मिळाला नाही, मिळणार नाही 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 नाही. अहो ज्यांचं आधाराने तुम्ही आम्ही नाव घेतो, ज्यांचं तुम्ही आम्ही आधाराने नाव घेतो, प्रभू रामचंद्र वशिष्ठांना शरण जावं लागलं, भगवान श्रीकृष्णाला सांदीपनी गुरु करावा लागला, तुकाराम महाराजांना चैतन्य बाबाजी कडून हे ज्ञान घ्यावं लागलं. रात्री दासने सुद्धा सांगितलं ते 14 दिवस. मी आता हे तर काही सांगणार नाही, वेळ नाही आपल्याला, प्रेमाने बोला. तुकाराम महाराजांना सुद्धा चैतन्य बाबाजी कडून हे ब्रह्मज्ञान घ्यावं लागलं. माऊली आमच्या हृदयामध्ये माऊलीचं स्थान आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये माऊलींचा पोट आहे. ते सुद्धा संत जनानो थोरले बंधू निवृत्तीनाथाकडून त्या परब्रह्म त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी लागली. अहो एवढंच काय, त्याचे सुंदर विषय हित महात्म्याने आमच्या म्हणला. नामदेव कीर्तन करी विठ्ठल नाचे पांडुरंग, नामदेवानी कीर्तन करावं, विठ्ठलाने नाचावं, नवे नवे आपल्या पितांबरीने घाम पुसावा. संत जनानं त्यांनाच म्हणले, नामा नामा तुझे प्रेमी माईचे सोंग धरून मी लटकाच खेळे तुझ्या पाशी जाण, जोवर नाही सद्गुरूचे दर्शन तोवर अवघे सोबतीचं धन आहे. नामदेवा तुझ्या कीर्तनामध्ये मी नाचतोय, तुझी खीर खातोय, लटके खोटे. तुला जर माझं खरं रूप बघायचं असेल, स्वरूप बघायचं असेल, माझं खरं स्वरूप बघायचं असेल तर औंढ्या नागनाथला विसोबा खेचराकडून ते ब्रह्मज्ञान घेतलं. याचा अर्थ असा होतो की सद्गुरू शिवार कोणी तरले नाही. आज निरंकारी मिसळ की जे बाबा बुटासिंग महाराजांना कानसिंग महाराज म्हणले, तू मोहनला पाहिलं का? हेर देची तेर देई. राग आला का नुसतं गाताय? त्या विठ्ठलाचं दर्शन आहे, गाताय नुसतं. मग संत जनानो हेर देची तेर देई. बाबा कानसिंग महाराज संत जनानो पुढे चाललेले आहेत, माग बाबा बुटासिंग महाराज संत जनानो चाललेले आहेत. घरामध्ये गेले, म्हणजे ज्या परमात्म्याचा तुम्ही हित आवाज दिला, त्या मोहन बद्दल, त्या परमात्म्याबद्दल निश्चित तुमच्याकडे पत्ता असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही बोलला नाही. कल्पनी का पहरा दे दो जो भी बोलन चालन है. जे हित बोललं ना निश्चित तुमच्याकडे असलाच पाहिजे. रात्रभर संत जनानो शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती, गुरु प्रचिती यावर भक्ती होत असते. रात्रभर चर्चा आणि सूर्य उगवावा त्याच वेळेला कानसिंग महाराजांनी बाबा बुटासिंग महाराजांना 1914 साली हे ज्ञान, त्या परमात्म्याची ओळख करून दिली की जे सारा सृष्टीचा निर्माता आहे, साऱ्या सृष्टीचा निर्माता आहे, जो मला श्वास देतोय, सर्व सृष्टीचा पालन पोषण करणार आहे, असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याची जाण करून दिली. आणि 1914 पासून कारण संतांनाच कळवळा येत असतो. प्रेमाने बोला, कळवळा कोणाला येतो? कळवळा कोणाला येतो? संतांना येत असतो कळवळा. कळवळा नाही कुणाला. तुम्हाला मला माहिती आहे, आपण रस्त्याने चाललोय, पुढं गाडीवर चाललोय, मोटरसायकलवर, आणि पाठीमागून काय येत? कुत्रा गाडीच्या मागं पळतो ना, काय त्याचं देणं घेणं येतो का? तर कुत्र्याला गती आवडत नाही, माणसाला प्रगती आवडत नाही. शेजारीचं पोरग 90% झालं की शेजारी म्हणते 70 कॉपी केली असेल. नाही आवडत. काय आवडत नाही? प्रगती. कुत्र्याला गती आवडत नाही, माणसाला प्रगती आवडत नाही. अरे संतांना अधोगती आवडत नाही. म्हणून संत जनानो, म्हणून या ठिकाणी अधोगती पडती काळाच्या ह्याच्यामध्ये सापडत्या. कळवळा येतो संतांना, आणि तो कळवळा बाबा बुटासिंग महाराजांना ते ब्रह्मज्ञान मिळालं. माझ्या जीवनामध्ये सुख आलं, माझ्या जीवनामध्ये तो परमात्मा आला, ज्यासाठी मला मनुष्य जन्म मिळालाय.
84 लाख योनी फिरून त्याला मी तुकाराम महाराजांनी एक अभंग ठेवलेला आहे की भक्ती विने जिने जळून आजीर्वाने संसार भोगणे दुःख मुळा 20 लक्ष योनी वृक्षा माझे घ्याव्या जलचर भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या 10 लक्ष योनी पक्षामध्ये पशुच्या घरी 30 लक्ष योनी मानवा भेतरी 4 लक्ष एक योनी कोट कोट फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा तुका म्हणे तेव्हा नर घेणारा तयाचा माथेरा केला मोडा. अरे 84 लाख योनी फिरून अनमोल असा मनुष्य जन्म मिळालेला आहे. या मनुष्य जन्माचं सार्थक केवळ ज्या परमात्म्याला कानसिंग महाराजांच्या कृपेनं बाबा बुटासिंग महाराजांना या परमात्म्याला जाणलं आणि तो कळवळा सुरू झाला. किती दिवस? 15 वर्ष. मला तो ज्ञान द्यायचा अधिकार द्या, मला जगाला सुखी करायचे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोखा. अरे तिन्ही लोकांमध्ये मी आनंद भरेल, मला जगाला सुखी करायचे. हा कळवळा बाबा बुटासिंग महाराजांना 15 वर्ष संत जनानो काय करत होते. पण त्यावेळेला असणारं कर्मकांड, त्यामध्ये असणारं अज्ञान काय करायचं म्हणले कानसिंग महाराज म्हणले जर बाबा बुटासिंग महाराजांना ज्ञान द्यायचा अधिकार दिला ना तर त्या काळामध्ये असणारी अंधश्रद्धा, त्या काळामध्ये असणारं संत जनानो कर्मकांड याच्यामुळे यांना मारतील सुद्धा. यांना झाले ते प्रयोग बी झाले सांगण्याचा भाव संत जनानो. ज्या वेळेला 55 वर्ष वय संत जनानो बाबा बुटासिंग महाराजांचं झालेलं आहे आणि 15 वर्षानंतर 29 साली 1914 ते 1929 15 वर्षानंतर संत जनानो कानसिंग महाराजांनी बाबा बुटासिंग महाराजांना ज्ञान द्यायचा अधिकार दिला. आणि तेव्हापासून संत जनानो हे मंडळ की त्यांनी जे अवतार सिंग महाराजांनी हे ज्ञान घेतलं 25 मे 1929 साली, तेव्हापासून हे सिलसिला संत जनानो आपल्या सर्व जगामध्ये चालू आहे की मी तर लोक नवल नाही कुळले उधारली दुजाची. अरे मी तर यात काय नवल आहे. या संत जनानो आज निरंकारी मिशन काय करताय की त्या परमात्म्याची ओळख करून देत आहे, त्या देवाला आपलंस करून देत आहे. आज जगामध्ये 78 देशामध्ये संत जनानो ह्या निरंकारी मिशनचा विषय. मग संत जनानो माझ्या जीवनामध्ये निरंकारी मिशनची आवश्यकता का, माझ्या जीवनामध्ये सद्गुरू का, हा प्रश्न आहे की जगाच्या पाठीवर सद्गुरू शिवाय कोणी तरला नाही, तरणार नाही 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 सद्गुरू शिवाय. मग सद्गुरू काय करतात. गुरु तर भरपूर आहेत. गुरु ब्रह्मज्ञान बस. गुरु सद्गुरू मध्ये फरक आहे. गुरु संत जनानो गुरु त्याच्यामध्ये फरक आहे. गुरु करतात, सद्गुरू आपलंस करतात. गुरु काय करतात बंधनामध्ये टाकतात, सद्गुरू बंधनातून मुक्त करतात. सद्गुरू श्रोत्रिय असतात, ब्रह्मनिष्ठ असतात. या संत जनानो गुरु आणि सद्गुरू याचा फरक एकनाथी भागवत मध्ये संत जनानो सांगितला की तंत्र मंत्र उपदेशिती असे गुरु आहेत घरोघरी आयते परी शिष्यास सद्वस्तू मिळवी श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी. भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात, काय म्हणतात की जो आपल्या शिष्याला सत्य असणारा परमात्मा, सत्य तो विठ्ठला हा परमात्मा संत जनानो त्याची ओळख करून देतात ना. त्या परमात्म्याची ओळख करून ते सद्गुरू. आज सद्गुरू माता सुदीक्षेचे महाराज जगामध्ये आणि ते संत जनानो इथं सांगावा घेऊन आल्यात या गावामध्ये. या गावाचा प्रश्न नाही, सांगावा गावचा विषय नाही, तालुका कागलचा विषय नाही, जिल्हा कोल्हापूरचा विषय नाही, महाराष्ट्राचा विषय नाही, भारत देशाचा विषय नाही. त्या जगामध्ये हा संदेश दिला जातोय की ज्यासाठी तू मनुष्य जन्माला आलेला आहे ते मनुष्य जन्माचं सार्थक केवळ ब्रह्मज्ञानानेच होणारे. म्हणून समर्थ म्हणले शोधिता आपले मूळ स्थान. खरं प्रवचनाला सुरुवात झाली बरं का. शोधिता आपले मूळ स्थान सहज जीवडे अज्ञान या नाव ब्रह्मज्ञान मोक्षदायक. शोधिता आपले मूळ स्थान. मूळ काय हो, काय मूळ आहे आपलं. आपण कुळ म्हणतोय पण मूळ काय. शोधिता आपले मूळ स्थान. कोणतं मूळ आहे माझं की ते मला शोधायचंय आणि ते शोधल्याशिवाय शोधिता आपले मूळ स्थान सहज जीवडे अज्ञान या नाव ब्रह्मज्ञान मोक्षदायक. याचा अर्थ असा आहे की मला ते मूळ शोधायचंय आणि ते मूळ आहे ना
माऊलीनं संत जनानं पहिल्या अध्यायामध्ये 25 ओळी सांगितली. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत्य काय होईजे जैसे मूळ सिंचने शाखा संतोष पलविती. म्हणून काय माऊली म्हणल्या, म्हणून सांगतोय ते मूळ शोधा, म्हणून ते मूळ. म्हणून जाणतेने म्हणजे जाणते कोणाला म्हणतात? प्रेमाने बोला. मी आज हसवणार नाही बरं का, नाहीतर लय हसवता येतं. तास दादो महाराज दीड 2 तास म्हणलं तरी बोलता येतं. सत्संग हलणार नाही. कारण काय झाले माहितीये का, अध्यात्मामध्ये आपल्याला संत जनानं जेवढं हसवलं जातं ना तेवढं महाराज चांगला असतो. खरंच आहे. हसवायचं काय त्यात नाही, हसा त्याच्याबद्दल वाद नाही. हसण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. सांगण्याचा भाव संत जनानं. बरं मी बोलतो हे कळतंय ना सातारी भाषा, नाहीतर मी बोलत राहायचो तुम्ही आपलं गप असायचं. कळतंय ना? प्रेमाने बोला. असा आवाज असला की 10 वाजेपर्यंत सुट्टी नाही बापू. या संत जनानं आता मी काय सांगत होतो झालं. मग हा सदा बोलणार हे तर सांगितलं विसरलो. काय सांगत होतो? शोधित आपले मूळस्थान. म्हणून माऊली काय म्हटल्या? म्हणून पहिला शब्द आहे. म्हणून. आता म्हणूनचा अर्थ काय होतो माहितीये का? आता मी तुम्हाला इथे विचारलं, तुम्ही आता इथे आला आहात काय म्हणून? काय म्हणून? सत्संग आहे म्हणून. बरोबर आहे. समजा आपण रस्त्याने चाललोय, एखादा गाडी असं बाईक ढकलत चाललेलं आहे, आपण काय म्हणतो? काय रे बाबा पेट्रोल संपलं म्हणून. म्हणून मग संत जनानो तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला एक संदेश दिला. रात्र गेली, दिवस गेले, आयुष्य गेले, जन्मा येऊनी काय केलं जन्माला येऊन? आयुष्य वेचलं. म्हणून काय? म्हणून प्रत्येकाला असतं. मग मी या जन्माला आलो, 84 लाख फिरून आलो, शेवटची पाळी या मनुष्य जन्मात आहे. मग मला काय म्हणून जन्माला आलो? आपण काला करतो ना, काला पारायण असतात. पारायण दिवस संध्याकाळी काल म्हणजे 7व्या दिवशी काला असतो ना. काला कोणता आला? कोण काला? भगवान श्रीकृष्ण काला, जो का निर्गुण निराकार त्याने धरेला अवतार निर्गुण होता सगुणाशी प्रकटला. अरे तो काला. आणि आपल्याला सुद्धा प्रश्न विचारायचा की मी का आलो? म्हणून रात्र गेली, दिवस गेले, आयुष्य गेले, जन्म येऊन काय केलं जन्माला येऊन? मी जन्माला आलोय ना, शेवटची पाळी. मग काय मी केलं? काय म्हणून जन्माला आलो? तर एखादा म्हणजे काय महाराज काय विचारताय? जन्माला आलो गुंटा कळतो ना, गुंटावर नव्हती 25 एकर कमावली, झोपडीत राहत होतो, मोठा 1 कोटीचा बंगला बांधला. तरी म्हणताय काय केलं जन्माला येऊन? काय केलं? तुकाराम महाराज म्हणले, आयुष्य वेचून कुटुंब पोचले, काय हित केले सांग बापा. फुकाचा चाकर झालाशी काबाडी, सुख नाही घडी भोगावया. दुर्लभ्य मनुष्य कसले पावलाशी, दिला कुटुंबाशी काम भोग. तुका म्हणे आयुष्य नासले, पाप ते संचले पतनाशी. काय केलं बाबा? काय केलं? आपल्या हिताचं काय केलं? आपल्या हिताशी जो जागता, जो पाप करणारे नरकात जाणारे, जो पुण्य करणारे म्हणजे स्वर्गात जाणारे. पण मनुष्य जन्म खरं कशासाठी माहितीये का? सत्संग करून संताचा संग करून, या सत्याचा संग करून, सत्संग करून मला मोक्षाला जायचं, यासाठी मनुष्य जन्म आहे. संत जनानो कशासाठी हा मनुष्य जन्म? यासाठी. या संत जनानो थोडं आपण चिंतन करूया. हा मनुष्य जन्म मला मिळालाय म्हणून म्हणले की जाणतेने मूळ आरंभ तो निर्गुणाचा. मूळ काय? निर्गुण निराकार आहे मूळ. आणि ते मूळ जाणतेने गुरु भजितेने कृत्य काय जैसे मूळ सिंचने शाखा पल्लविती. म्हणून जर ते ज्ञान पाहिजे ना, ते ज्ञान म्हणजे काय? ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जाणावे आपणाशी आपण तया नाम बोली जे ज्ञान.
ज्ञान काय आहे की मी कोण आहे, मी आलो कुठून, मला कुठे जायचंय, मी कोणाचा कोण, आलो कुठून, आत्मेशी नसे जन्म मरण, तर देहामध्ये येतो कैसा कोण, मी कोण आहे, मीची ओळख संत जनानो, मी कोण आहे, मी नवनाथ आहे, मी शरीर आहे, मी कोण आहे, मी कोण आहे त्याची ओळख, तो परमात्मा त्याचा मी अंश आहे, मीची ओळख आज संत जनानो निरंकारी सद्गुरू माता सुरक्षेची महाराज संत जनानो एका क्षणात करून देतात. हाच आवाज या ठिकाणी संत जनानो दिला गेला की त्या परमात्म्याला तुम्ही काय करा, जाणा. आणि जाणणं म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. मग संत जनानो ज्ञान आहे, ज्ञान आहे, ज्ञान आहे. मग संत जनानो भौतिक ज्ञान माझ्याकडे आणि आध्यात्मिक ज्ञान पाहिजे. आणि भौतिक आणि अध्यात्म याचं कितमिक झालं. भौतिक ज्ञानाने काय होईल, भौतिक ज्ञानाने मला मोक्ष मिळणार नाही. भौतिक ज्ञान आहे, ज्ञान आहे, ते ज्ञान आहे ना माझ्या जीवनाचा उद्धार नाही करणार. म्हणजे उद्धार म्हणजे ज्यासाठी मी मनुष्य जन्माला आलो त्यासाठी. भले बाबाजी म्हणले डॉक्टर बना, वकील बना, कुणीही बना, मुबारक हो, पहिले इन्सान बनो. ज्या ज्ञानाने माझं जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे ते ब्रह्मज्ञान आहे ना, देवाची ओळख, त्या परमात्म्याची ओळख संत जनानो ज्या वेळेला मी करतो. बाकीचं ज्ञान आहे त्या ज्ञानाला सुद्धा संत जनानो म्हणले मौलीनं 9व्या अध्यायामध्ये 835 पासून त्या 32 पासून ओव्यालेल्या म्हणले ते ज्ञान आहे, ज्ञान आहे. पण ते ज्ञान माझं जीवन जन्म मरणाचा फेरा चुकवणार नाही. ते त्याचं सांगितलं संत जनानो मौलीनं. काय सांगितलं, मोराच्या अंगी असोशे 9वा अध्याय, अध्याय 9वा 835वी ओवी पासून सांगितलं मौलीनं. काय सांगितलं की मोराच्या अंगी असोशे पिशे आळती डोळशे परी एकली दृष्टी नसे तैसे ते का. म्हणले मोर आहे, मोराच्या अंगावरती काय पिसे, पिसाऱ्यावरती डोळे, त्या डोळ्याचा मोराला काहीही उपयोग होत नाही. तद्वत त्या डोळ्याचा मोराला काही उपयोग होत नाही. तद्वत मला हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा मला जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी काही उपयोग होत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत, 9033 ओव्या आहेत आणि मौलीनं 3000 दृष्टांत दिल्यात. काय दिल्यात, 3000 दृष्टांत सिद्धांत समजण्यासाठी. आणि ज्या वेळेला संत जनाने हे ज्ञान आपण घेत होतो त्यावेळेला की दृष्टांत तर आहेत पण तो सिद्धांत जो आहे ना त्याची जाण ते पुढे येतं. उदाहरणार्थ संत जनानो 9वाचा अध्याय की 58 पासून त्या ओव्या सांगितल्या. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तुझीच्या पदराड परी आवेरी गोचिडा सिद्ध काय शेवती का कमला करे दुर्धरे नातुळे तिच्या घरी परी परागे शिवे चिकल चिवरे ना तरी निदेवाच्या परिहारी लोहारुत्या शस्वरी तेत बैसून उपास करी धररे जैसा तैसा नद्यामध्ये विरामू आस्था सर्व सुखाचा आरामू ही भ्रांती शिकामू विषयावरी तैसा नद्यामध्ये विरामू आस्था सर्व सुखाचा आरामू ही भ्रांती शिकामू विषयावरी तैशी मध्ये जिरवळ सोडी माते नगवताची भापुडी म्हणून जन्म मरणाची डुढेळी ढुळतच ठेली. मौलीने उदाहरण दिली. जो परमात्मा जवळ आहे, कोण जवळ आहे, त्या परमात्म्याचं सांगण्याचं काय की त्याच्या त्या ओव्याचा अर्थ मी सांगत नाही, फक्त एक सांगतोय की जे हे ज्ञान आहे मला ज्ञान आहे. कोणतं ज्ञान, त्या ज्ञानाचं मी सांगितलं अभ्यास असेल 12वा 112वी ओवी सांगितली. अभ्यासाहून घन ज्ञान जाण पार्था ज्ञानापासून ध्यानो ध्यानापासून कर्म त्यागो फलू शांती सुखाचा. जीवनामध्ये सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, परमानंद पाहिजे तर नुसता अभ्यास आहे. हा अभ्यास आहे, भौतिक ज्ञान आहे हे अभ्यास आहे. अभ्यासापेक्षा घन ज्ञान आहे. मग संत जनानो मौलीनं पुढे सांगितलं जरी परमाणू एवढे 836वी 9वा अध्याय त्याच्या पुढे सांगितलं दृष्टांताचा सिद्धांत मी सांगतोय की जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे तरी काय गाडे भरणे येणे. म्हणले परमाणू संजीवनीमुळे परमाणू एवढी गाडं भरून लाकडं असून म्हणले तुमच्या कामाला येणार नाही. कशाला, जन्म मरणाचा फेरा चुकवा. त्याच्या पुढची ओवी सांगितली आयुष्य विन लक्षणे शिशे विना अहंकारे बोहरे विन वाधवणे विठंबना गा. म्हणले एक मुलगा आहे त्याचं आयुष्य आहे ना
त्याच्या जीवनामध्ये जबरदस्त योग आहे. राजा होणार आहे, सुंदर होणार आहे. म्हणले आयुष्य माऊली म्हणल्या 7 वर्षाचं आयुष्य काय करायचं म्हणले. आयुष्य विण लक्षणे शिष्य विण अलंकारे. एखाद्या स्त्रीनं भरपूर दागिने घातल्यात म्हणे वर्षीच नाही. बोहरी विण वाधवणे म्हणजे काय, ती वरदावा आहे, त्या वरदावामध्ये नवरा नवरीच नाही तर त्या वरदाव्याला काय किंमत आहे. तद्वत संत जनानो म्हणले एक अध्यात्म ज्ञानावून तैसे शास्त्र तैसे शास्त्र जात जाण अवघेची एका अध्यात्म ज्ञाने विण. जोपर्यंत ते अध्यात्म ज्ञान माझ्या जीवनामध्ये येत नाही, ते ज्ञान मी घेत नाही, तोपर्यंत बाकीचं जी येण या ते ज्ञान म्हणजे काय, जवळच आहे परमात्मा. परमात्मा तो जवळच आहे. आणि संत जनानो त्याची जाण त्याची ओळख आज करून घ्या. संत जनानो वेळ आपल्या ठिकाणी गेलेली मर्यादा आहे, पण एवढं एकच शेवटी सांगावं असं वाटतं की हा मनुष्य जन्म आहे ना, मनुष्य जन्म केवळ मनुष्य जन्म आहे ना, केवळ परत मला जन्माला यायचं नाही. माझं मूळ ठिकाण पाहायचंय की जिथून मी आलो. लवण समुद्री न पडे तेव्हा वेगळे अल्पावडे मग होय सिंधूचे मिळे तेव्हा. लवण म्हणजे मीठ पडलं. मीठ कुठं बनतं, समुद्रात मिठाचा खडा घेतला आणि तो मिठाचा खडा घेतला आणि समुद्रामध्ये परत टाकला तर काय झाला, समुद्र झाला. तद्वत आपण ज्याच्यातून आलो, ज्या सत्येनं माझं हे शरीर चालतंय, चाले शरीर कोणाच्या सत्य कोण बोलवते, हरिविनायक ताईचे भजन चुकूने. मग संत जनानो हे ब्रह्मज्ञान याची ओळख झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये संत जनानो एवढे विशाल सत्संग होतात का, तर संत जनानो काहीतरी माझ्या घरामध्ये बाबाजी हमेशा म्हणायचे, अरे ब्रह्मज्ञान घेतलंय ना त्याच्या घरामध्ये स्वर्ग निर्माण बाबाजीने केला. आता सुद्धा निरंकारी मिशन घरामध्ये स्वर्ग निर्माण करते. कारण अव्वल नूर रुपया कुदरत के संबंधे एक नूर से सब जे कोण भले कोण बंदे. एक या घटामध्ये ज्या सत्यानं चाललंय ना, ज्या सत्यानं शरीर चालतं तो परमात्म्याचा अंश आहे. आणि मला परमात्म्याची ओळख झाल्यानंतर तोच अंश आहे. मग तो अंश संत जनानो ज्या वेळेला ती ओळख होते ना, त्या वेळेला सासू सुनामध्ये भांडण होत. प्रेमाने बोला. आवाज कमी झाला. सासू सुनामध्ये भांडण होत नाही. नाहीतर बघा हे ब्रह्मज्ञान नाही. जगी सुखी कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे. सासू सारख्या सूचना करणं, सूचना न ऐकणं, झालं भांडण. जावा 1-2 वर्ष एकत्र राहावा परत वेगळं जावा. ननंद घरामध्ये जोपर्यंत आहे, ननंद घरामध्ये जो आहे ननंद, जे भाऊजाईला देत नाही आनंद ती ननंद. दादा कोणाच्या घरामध्ये दाद लावून देत नाही तो दादा. हे सगळं बदलायचंय ना, हे सगळं बदलायचंय ना, तर तुम्ही ब्रह्मज्ञान घेतलं. मी कोण आहे याची ओळख. अरे मी कळलो नाही मी कोण आहे. मग संत जनानो समोरचा कोण आहे त्याच्यातच तो अंश आहे. जे त्या मुंगीपासून हत्तीपर्यंत ज्याच्यामध्ये त्या परमात्म्याचा अंश आहे. त्या अंश जाण होते ओळख होते. आर्ट ऑफ लिव्हिंग जीवन जगण्याची कला मिळते. मग संत जनानो काय फरक पडतो तर दिल्लीमध्ये बघा संत जनानो की एक कुटुंबामध्ये लग्न झालं. काय झालं, लग्न. नवी नवरी घरामध्ये आली, लग्न झालं, नवी नवरी घरामध्ये आले आणि संत जनानो लग्नाच्या वेळेला त्या कुटुंबामध्ये त्या महात्म्यांनी एक चहाचा कप म्हणजे शेठ चहाचा आपण संच म्हणतो ना, असा संच संत जनानो एकदम महागडा घेतला होता. आणि त्यांचं एकच ध्यान होतं. काय ध्यान होतं की ज्या वेळेला स्वयंशेषाजी घरामध्ये येतील त्या वेळेला या कपामधून त्यांना चहा द्यायचा महागडा. संत जनानो तेवढ्यामध्ये संत जनानो लग्न नवीन झालेले आमचे महात्मा संत जनानो ते संत जनानो तिथे समोरून चालले होते. म्हणजे परवाच लग्न झाले, चला आशीर्वाद देऊ महापुरुषांना. म्हणून संत जनानो त्या घरामध्ये गेल्यानंतर जो महागडा कपाचा शेठ होता त्याच्यामध्ये चहा घेऊन सुनबाईला लावलं. कुणाला लावतात चहा घेऊन? लग्न झाल्या नवीन आले आशीर्वाद घेण्यासाठी. कुणाला? सुनबाईनी संत जनानो ती चहा घेऊन आली. पण असे जाताना काय झालं साडीमध्ये पाय अडकला का कुठं काय, तो बशा खाली
खाली पडल्या फुटल्या. संत जनानो ती सुनबाई नवीन लग्न झालेले आहे. सुनबाईला लटलट कापायला लागले. अरे म्हणले आता काय होणार, माझे सासरे काय बोलतील, माझे दीर काय बोलतील, माझे घरातले काय बोलतील. संत थोडं कापते. तेवढ्यामध्ये तिचे सासरे त्या महात्म्यांना म्हणतात महाराज तुमचं चरण लागलं. संत चरण लागत असं वासनेचे बीज जळून जाय, मग राम नाम उपजे सुख घडोघडी वाढू लागे. म्हणले तुमचं चरण लागलं. आम्हाला तर आनंद झाला, गदगद गदगद वाटायला लागलं. पण आमच्या घरातल्या कप बशेने सुद्धा तुम्हाला बघून उडी मारली. सांगण्याचा भाव संत जनानो. मग संत जनानो ती सुनबाई म्हणते अरे अरे ज्या घरामध्ये मला दिलेले, ज्या घरामध्ये मी आलेली, काय माझे म्हणजे सासरे संत जनानो काय मला वाटलं तर मला बोलतील आईने तुला हे शिकवलं, तुला काय दिसत नाही, तुझं काय डोळं फुटलं. हे सगळं जर बंद करायचंय ना, घरामध्ये स्वर्ग निर्माण करायचंय ना, आज ती संधी सद्गुरु माता सुदीक्षितजी महाराज यांच्या कृपेने चालून आलेले. तुम्ही ते ज्ञान घ्या, कोणताही ग्रंथ घेऊन या. ग्रंथाच्या संत जनानो भले ज्ञानेश्वरी आणली, ओम नमोजाध्या वेद प्रतिपाद्या जय जय सस वेद आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासो अवधार जोजी. त्याच्यावर ठेवायची बोट ठेवायचं. जे ज्ञान तुम्हाला दिलं जाणार आहे, जो परमात्मा माझ्या अंग संग निराकार आहे, येत नाही जात नाही खात नाही पित नाही, तो एक आहे, तो निराकार आहे, सर्वव्यापक आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही, अशा परमात्म्याची ओळख त्याला समोर ठेवा. आणि कुठलाही ग्रंथ आणा आणि कुठल्याही ओवीवरती बोट ठेवा आणि या निराकाराला पुढे ठेवून ते वाचन करा. तुम्हाला समजेल की अरे याच साठी केला होता इतिहास आणि याच वर्णन चहुवेद जाण साही शास्त्रे कारण 18ही पुराण हरीशी गाती. मग त्या हरीशी गातात. हरी कुठे, हरी येते रे, हरी ते रे, हरी विनर ते काय रे. मग संत जनानो त्या हरीच्या नामस्मरणानेच, त्या परमात्म्याच्या नामस्मरणानेच तुमचं आमचं जीवन सुखमय होणार आहे. कारण कृते दैते विष्णू त्रेतायचे तो मग हात उपारे परचरणा नाम कलियुगी तो हरी नाम. कृतयुगामध्ये ध्यान केल्यानंतर, सतयुगामध्ये ध्यान केल्यानंतर, कृतयुगामध्ये यज्ञ केल्यानंतर, द्वापार युगामध्ये पूजा केल्यानंतर, या कलियुगामध्ये जर उद्धार होणार आहे ना, केवळ नामाने होणार आहे. सकळाशी येते अधिकार कलियुगी उद्धारे हरीचं नाम. या कलियुगामध्ये उद्धार नामानच होणार आहे. पण तुम्ही आम्ही जे नाम घेतोय ना, ते नामाची नामीची ओळखच नाही. नाम नामी वस्तू म्हणून माऊलीने 13व्या अध्यायामध्ये 715 ओवी सांगितली. परमात्मा आयुष्य एक वस्तू असे जे दिशेत ज्ञान असतो. वस्तूचं ज्ञान होणं, त्या परमात्म्याचं ज्ञान होणं, आणि ते ज्ञान घेतल्यानंतर ती वस्तू माझ्या जीवनात येते. आणि ती वस्तूचं वर्णन, वस्तू माझ्या अंगणी, वस्तू जनिवनी, वस्तूशी धरता धरेना, वस्तूशी पोळता पोळेना, अशी असणारी वस्तू. आणि त्या वस्तूचं नाम, त्या नामाने आपला उद्धार होणार आहे. नाहीतर संत जनाने एक ठिकाणी कीर्तन चाललं होतं. प्रेमाने बोला. कीर्तन चाललेलं आहे. कीर्तनकारांनी संत जनानो सर्वांना म्हणले हात वर करा. सर्वांनी संत जनानो हात वर केले आणि म्हणले घ्या नाम विठ्ठल 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 विठ्ठल. संत जनानो सर्व टाळ्या वाजून विठ्ठल 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 करतायत. समोर एक आमच्या माता बंजी बसल्या होत्या, ते बी नामस्मरण करत्या आणि त्यांचं चाललंय गणपेचा बाप गणपेचा बाप गणपेचा बाप. कीर्तन संपलं. कीर्तन संपलं. कीर्तनकार म्हणले एवढं सुंदर नामस्मरण केलं सर्वांनी. का हो मावशी, तुम्ही म्हणत होता गणपेचा बाप गणपेचा बाप. मी तुम्हाला विठ्ठलाचं नामस्मरण करायला सांगितलंय आणि तुम्ही म्हणताय गणपेचा बाप गणपेचा बाप. त्यांचं नाव कसं घेऊ, कळलं? त्यांचं नाव, माझं नाव घेताना सुद्धा मला भाव नाही. कारण का, नामीची ओळख नाही. राम राम अवघीची म्हणती कोणी ना जाणे आत्माराम. ना राम हा त्रिकालीचा पुत्र दशरथाचा आनंद युगाचा आत्माराम. रामाशी राम धावे तर शरण घाला वशिष्ठाशी. तू का म्हणे राम तुझ तुझ पाशी विचारून घे गुरुमुखे. विचारा जो राम आहे रमे हुआ राम. आता रामनवमी आली. राम काय आली आता,
राम काय आली? राम काय आली आता? राम नवमे. राम नवमे. राम नवमे. नवमी म्हणजे काय? चंद्र सूर्य तारे धरती पाणी अग्नी हवा जीव आकाश ह्या नवात जो भरलाय ना तो राम. कंचा तो राम. रामनवमी. तुम्ही आता आले रामनवमी संध्यानानो 6 तारखे परवाच आहे, उद्या परवा. रामनवमी. रामनवमी. आपण गोकुळ अष्टमी करतो, श्रावण अष्टमी ना. काय करतो? गोकुळ. गोकुळ म्हणजे परमात्मा. हे तुमचं शिरगावचं गोकुळ नाही बरं का. गोकुळ दूध नाव दिलं देवाचं गोकुळ. गोकुळ. मग संध्यानानो गोकुळ अष्टमी. गोकुळ अष्टमी. गोकुळ म्हणजे परमात्मा. अष्टमी. अष्टमी म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय हे 8 दिशामध्ये असणार त्या रामाची आज ओळख करून घ्या आणि जन्माचं सार्थक करा. आणि ते नाम आहे ना, ते नाम सोपे रे, फार सोपे नाम. आणि ते नाम ज्या परमात्म्याला नामी जीवनामध्ये आला. अहो एक वेळ रात्रीच असते सांगितलं, एक वेळ या संत जनानं ते नाम कोणतं आहे माहितीये का? ते नाम कोणतं आहे? 2 मिनिटं घेतो, क्षमा करा. का बंद करू? घ्या म्हणतात काय, काय म्हणतात काय. परत असं होऊ नये. मी तिकडे गेलो, आमचे सतीजी पवारजी होते बरोबर, त्या माजलगाव बीड त्या साईडला. संत जनानो एक म्हातार बाबा हे कुठून येतात, परत माघारी फिरून असे येतात. मी म्हणलं बाबा काय बघताय? नाही तुझं चालू दे. नाही तुझं चालू दे म्हणले. परत असं वेडा मारून आलो. बाबा बघताय काय? नाही म्हणलं तुझं चालू दे. तुला कोणी बोलावलाय ते बघ. हे असलं होऊ नये म्हणून आपलं टायमिंग विचारलं. सत्संगचं टायमिंग 9 आहे संत जनानो. 9 वाजून 6 मिनिटं झाली ती. तर 1-2 मिनिटं मला जे बोलायचं होतं ते विसरूनच गेलो. या संत जनानो प्रचार करताना त्या माता भंजी संत जनानो करतात. ह्याच बोलणार. एका राजाने बक्षीस ठेवलं. काय बक्षीस ठेवलं? की जो शुद्ध थाप मारेल ना त्याला 10,000 रुपये बक्षीस देणार. 10,000 रुपये बक्षीस. संत जनानो कुणी यायचे कुणी बी थाप मारायचे. राजाला काय पटत नव्हतं. एक जण संत जनानो आला, मला महाराज एका बागेमध्ये 5-50 माता भंजी बसल्या होत्या. 5 मिनिटं एक शब्द सुद्धा बोलल्या नाही त्या. राजाने संत जनानो त्याला बक्षीस देऊन टाकलं. म्हणजे असं कधीच होत नाही. त्याला कारण आहे. त्याला कारण आहे. तुम्हीच प्रचार करणार. तुम्हाला भले राजकीय असू द्या, चांगला असू द्या, तुम्हीच करणार. तशा 3 माताजी गप्पा मारत बसल्या होत्या. एक प्रभू रामचंद्राची आई कौशल्या, हनुमंताची आई अंजना आणि अगस्त्य मुनीची पत्नी लोपामुद्रा. कौशल्या माताजी म्हणते माझ्या रामाने काय केलं? 400 मैल पूल बांधला. तेवढ्यामध्ये अंजनी माता, हनुमंताची आई अंजना माताजी म्हणते माझ्या हनुमंता कशाला पूल बांधायला घालवला? आमच्या त्यांना सांगितलं असतं टुनकिनी उडी मारून हनुमान गेला असता, सीतेला घेऊन आला असता. तेवढ्यामध्ये संत जनानो अगस्त्य मुनीची पत्नी मध्येच म्हणते लोपामुद्रा. आमच्याकडचं सांगतोय बरं का, तुमचं नाही. आमच्या पती कोण? अगस्त्य मुनीला सांगितलं असतं ना, एक समुद्राचा घोट घेतला असता. जब जब करी गर्जना समुद्र, जब जब समुद्र करी गर्जना. जो बरे देखले नाही अगस्त्य मुनी, त्या मुनीला देखलं नाही ना. कारण संत जनानो तेवढी ताकद होती. समुद्राचा घोट संत जनानो अगस्त्य मुनी म्हणले एक गोट घेतला असता, समुद्रात गेले असते, सीतेला घेऊन आले असते. काय या तिघा माताजींच्या गप्पा चालल्यात. बाहेर हनुमंत रायन आपले प्रभू रामचंद्र बाहेर आहेत. आणि बाहेर असल्यानंतर तिथे बाहेर आहेत. तेवढ्यामध्ये संत जनानो प्रभू रामचंद्र हनुमंताला म्हणतात जा आपल्या माताला समजव, आपल्या माताला समजव. मग संत जनानो हनुमंतराय आत जातात. कौशल्या मातेच्या पुढे हात जोडतात. म्हणतात माते तू म्हणतेस माझ्या रामानी 400 मैल सेतू बांधला. रामाने नाही बांधला, रामनामाने बांधला. रामाने नाही बांधला, रामनामाने बांधला. सर्वांना माहितीये राम शब्द लिहिला
प्रभू रामचंद्राला वाटलं माझ्या नावाने दगड तारतायत. गेले, पहिला दगड टाकला, बुडला, दुसरा टाकला. हनुमान मागं बघितलं, हनुमंतराय म्हणले तुम्ही कधी? म्हणजे पहिला बुडलं तेव्हापासूनच आहे. त्याचा जास्त स्टोरी मोठी मी जाणार नाही तिकडे. सांगण्याचा भाव संत जनानो, राम नामानी नाही, रामाने नाही, राम नामाने दगड तरले. मग अंजनी मातेच्या पुढे गेले, म्हणले माते तू म्हणतेस माझ्या हनुमंताने टुनकिडी उडी मारली असते. अरे पण तो संचार आहे ना, राम म्हणल्यानंतर 4 मिले 64 गेले, 20 रहे करोड, हरिजन मिले विहंगे 7 करोड. माझ्या त्या याच्यामध्ये हनुमानाच्या म्हणजे राम म्हटलं की तो संचार, त्या राम नामाने संचार म्हणून मी उडी मारून तिकडे गेलो असतो. तेवढ्यामध्ये अगस्त्य मुनी पुढे गेले, त्या अगस्त्य मुनीच्या पत्नीच्या पुढे गेले, लोपामुद्राच्या पुढे. म्हणले तू म्हणतेस समुद्राचा घोट, पण ते काय करत होते? नाम घेत होते. ते नाम जे न सर्वाहून मोठे असणारे नाम, ते नाम घेत होते. नाम ते नाम घेत होते. म्हणून तर सांगण्याचा भाव की जे आपण राम राम आतापर्यंत म्हणतोय, रामकृष्ण हरी चांगली गोष्ट आहे, पण जे राम, एक राम नसं का बेटा तुझ्या घटघट मिरेटा, तिसरे का सबल पसारा, चौथा जक्षे न्यारा असणारा जो राम आहे, त्या रामाची आज ओळख करून घ्या आणि आपल्या जन्माचं सार्थक करा. आणि संत जनानो, मग शेवटी तुमच्या जीवनामध्ये तो आनंद येईल, तो आनंद येईल की जो आनंद आहे ना, म्हणले साधू संत सांगून गेले, त्याचा शोध घेई सावधान होई. सावध होण्यासाठी अनमोल असा मनुष्य जन्म आहे. वेळ आपल्या ठिकाणी गेलेले, पलट 10 मिनिटं पुढे गेले, क्षमा करा. की सद्गुरू माताजीकडे एवढीच अरदास करतो, आज तुम्ही आलेला, आज सोन्याचा दिन वर्षे अमृताचा घनो, आज सोन्याचा दिवस आलाय. याचसाठी केला होता अट्ट्यास. आज 2 ज्ञान प्रचारक या ठिकाणी त्या परमात्म्याची ओळख करून घ्या, सत्संग करा, सेवा करा, सिमरन करा आणि आपल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी एकच करा. ज्या नामाने माझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे. या कलियुगामध्ये उद्धार केवळ नामाने होणार आहे, पण त्या नामीची ओळख पाहिजे. आधी अक्षर मग उच्चार, आधी देव मग नाम आहे. मग त्या देवाची, त्या परमात्म्याची, अल्लाची, खुदाची ओळख करून घ्या आणि ती ओळख जगाच्या पाठीवर तद्विधी परिपाथेन परिप्रश्नाशे उपदेते ज्ञानिस्तो दर्शनम. ते ज्ञान गावर जरी म्हणे आता संताया भजावे सर्वस्वीशी. तर ते ज्ञान पाहिजे असेल, आज ती संधी चालून आलेले त्या परमात्म्याची ओळख करा आणि जन्माचं सार्थक करा.